महोदयांना याच्या बाबतीत अवगत करतो आणि निश्चितपणे भाडेकरूंचा हक्क कुठेही डावलला जाणार नाही. भाडेकरूंच्या पुनर्विकासाला गती मिळेल किंवा त्याला विलंब होणार नाही यासाठी जे जे करावं लागेल ती सरकारची भूमिका आहे. धन्यवाद. मुंबईकरांची भावना, सभागृहाची भावना, तोंडावर आलेला पावसाळा आणि या सगळ्या गोष्टी मला वाटते मंत्री महोदय आपण तातडीने याच्यावरती विचार कराल. आपण पुढे जाऊया. जर आपण पुढे जाऊया संपणार नाही. की सभागृहात आल्याच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावरती आपण जाऊन बसलेले आहात आणि तिथून आपण सभागृहाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे आणि आपण भाडेकरूंच्या बाजूने आपण आपली सहृदय भावना व्यक्त केली त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. कारण आपण त्या सगळ्या मार्गातनं गेलेले आहात. आपण देखील सेल्स बिल्डिंग मध्ये राहिलेले आहात याची आम्हाला जाणीव आहे. आपण दोघे एकाच कॉलेजमध्ये एकाच शिकलेलो आहोत आणि एकाच चाळीत राहिलेलो आहोत. बिल कामगाराची मुलं आहोत. त्यामुळे मला वाटतं आपण पुढे जाऊया. मी आपला आभारी आहे. रुपारेल लॉ कॉलेज नंतर सांगतो. करूया. सभापती महोदय, माझी एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे सर. सभापती महोदय, धन्यवाद. सभापती महोदय, मला वाटतं आता आपण पुढे चलूया. प्रवीणजी प्रस्ताव मांडणार आहे. प्रवीण दरेकरजी.